स्त्री शक्ती संवाद, महिलांच्या प्रेरणादायी कथा. पण हे ज्ञान फक्त मिळवून उपयोगाला नसतं. बरोबर. ते पुढे न पुढे वाढवत जाणं गरजेचं असतं. यासाठी माझं कुटुंब, माझे गुरु आणि माझे पती हे खूप जास्त माझ्यासाठी सपोर्टिव्ह होते. सर्वात आधी 3 स्वरूप माहिती करून घेणं गरजेचं आहे की आणि डायबिटीज हा सायलेंट किलर आहे. ज्यांना पॉसिबल नाहीये परचेस करणं त्यांना आम्ही फ्री ग्लुकोमीटर देतो. त्यांच्यासाठी ते इन्सुलिन आम्ही 18 वर्षापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देऊ. लहान मुलांमधला डायबिटीज हा जर प्रकार पाहिला तर त्याला उपाययोजना नक्की आहे. AI सांगणार नाहीये की याचं वजन जास्त आणि डायबिटीज शुगर चेक करा. आणि महत्वाची तपासणी म्हणजे डोळ्यांची पडदा तपासणी. नाही डायबिटीज नाहीये, मला साखर आहे. नमस्कार, मी गायत्री खुगे बोडके न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सध्या नवरात्रीचा मंगलमय असं पर्व सुरू आहे. आज नवरात्र उत्सवाची 4थी माळ. आजचा रंग आहे पिवळा. सध्या आपल्या आजूबाजूला डायबिटीस हा आपण आजार म्हणू शकतो खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस, शुगर हे त्रास होत असतात. परंतु याचं योग्य मार्गदर्शन मिळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि याच निमित्ताने नवरात्रीच्या या मंगलमय प्रसंगात आम्ही काही विषय असे घेतले आहेत ज्याला अनुसरून योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला आपल्याला कसा मिळेल हे जाणून घेत आहोत. सो याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत डॉक्टर भाग्यश्री शिंदे मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सो आपण आता इंटरव्ह्यूला सुरू करूया. मला तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे? नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री पाटील शिंदे. सो आजचा जसं गायत्रीनी सांगितलेलं आहे की आजचा रंग आहे पिवळा. सो तो ज्याचा सिम्बॉल आहे ती म्हणजे स्कंदमाता, म्हणजेच कार्तिकेयची आई, आपली पार्वती माता. त्या पार्वती मातेला नमन करून मी आजच्या मुलाखतीची सुरुवात करते. सो ॲज अ डॉक्टर जर प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर माझा जेव्हा जन्म झाला, माझे जेव्हा आजोबा मला पहिल्यांदा पाहायला आले तेव्हाच माझ्याकडे पाहून त्यांचं पहिलं वाक्य होतं की नाही, माझी नात ही डॉक्टर होणार. त्यामुळे कुठेतरी आजोबांनी दिलेला आशीर्वाद. त्यानंतर आजोबा वारले, पण आजोबांची इच्छा पूर्ण करण्याची जी जिद्द होती त्या जिद्दीपायी मी आज डॉक्टर म्हणून उभी आहे. तसंच 10वीला माझं 3 मार्कांनी मेरिट गेलेलं होतं. सो त्याचं कुठेतरी खंत होते. त्यामुळे मग मी ती कमी 12वीला पूर्ण केली. मी 12वीला 13वी मेरिट आली. आणि मग मला कळालं की नाही, म्हणजे आपल्या जर काही अभ्यासात किंवा आपल्या जर ध्येयात थोडीशी जरी कमी राहिली तर आपलं जे काही आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते कुठेतरी चुकू शकतं. त्यामुळे काहीही कुठेही डायव्हर्ट न होता अगदी फोकस करून मी पहिल्या अटेम्प्टमध्ये GMC लातूरला MBBS मध्ये लागलेली. अरे वा, नक्कीच. तुम्ही अनेक सामाजिक कार्य देखील करता, वैद्यकीय क्षेत्रात देखील तुमचं नाव गाजलेलं आहे. हा सर्व प्रवास कसा? म्हणजे अगदी तसंच, म्हणजे जसं आजोबा होते तसंच माझ्या माहेरचं तेही अगदी एकत्रित फॅमिली आहे. माझ्या मामाकडची एकत्रित फॅमिली आहे, माझ्या सासरकडची एकत्रित फॅमिली आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ते सामाजिक कार्य म्हणजे घरातूनच सुरू होऊन ते समाजापर्यंत पोहोचलेलं आहे की त्यांनी मला जो ताई म्हणून दर्जा दिला आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर म्हणून जो प्रत्येक कॉल यायचा त्याला मी जे रिस्पॉन्ड करायचे तो खूप पॉझिटिव्ह होता. आणि तीच प्रेरणा मला कुठेतरी सामाजिक कार्यात म्हणजे खेचल्या गेली. वैद्यकीय कार्यात बोलल्या गेलं तर याचं मी पूर्ण श्रेय मी ज्या सरांकडे काम केलेलं आहे पर्टिक्युलरली डायबिटीज बाबतीत, तर ते जे डॉक्टर आहेत डॉक्टर उदय फडके सर आणि डॉक्टर अभय मुथा सर. सो हे माझे गुरु. आणि त्याच्यासोबतच मी ज्यांच्यासोबत काम केलेलं की डॉक्टर प्रविशाल, ह्या तिघांची जी प्रेरणा होती त्याच्यामुळे मी वैद्यकीय क्षेत्रात ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट, जी डायबिटीज बाबतीत ज्ञान हवं, सगळ्या गोष्टींची जी प्रेरणा हवी, त्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप खूप जास्त उपयोगाला आलं. पण हे ज्ञान फक्त मिळवून उपयोगाला नसतं. बरोबर. ते पुढे न पुढे वाढवत जाणं गरजेचं असतं. त्यासाठी कॉन्फरन्स झाले, सगळं नॉलेज झालं, जे अपडेट नॉलेज झालं. त्या बाबतीत माझे जे पती आहेत डॉक्टर प्रशांत शिंदे, हे माझ्यासाठी नेहमी उभे राहायचे की नाही, तुला हा कोर्स करायचा आहे, ही CME अटेंड करायची, हे कॉन्फरन्स म्हणजे 2 मुलं झाल्यानंतरही जे अपडेट नॉलेज प्रत्येक गोष्टीसाठी लागतं. सो त्यासाठी ते माझ्या पाठीमागे जे खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात असलेलं अपडेट नॉलेज आणि त्यापुढची प्रेरणा यासाठी माझं कुटुंब, माझे गुरु आणि माझे पती हे
खूप जास्त माझ्यासाठी सपोर्टिव्ह होते, त्यामुळे मी त्या कार्यक्षेत्रात पुढे जाऊ शकले. नक्कीच. जसं म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे महिलेचा Yes. एक हात असतो, तसंच प्रत्येक महिलेमागे देखील पुरुषाचा अगदी, हात अगदी. असतो. तिचा अगदी, सक्सेस अगदी. संपूर्ण पुरुषावर डिपेंड असतो. अगदी अगदी. नक्कीच. सध्या डायबिटीस, तुम्ही डायबिटीस स्पेशलिस्ट आहात, सो आपण त्या मुद्द्याकडे आता नक्कीच. येऊया. डायबिटीस हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे, परंतु अनेकांना ना काही अडथळे येतात किंवा त्याची नेमकी सुरुवात कशी होते, काय, इथून अनेकांची म्हणजे प्रश्न असतात, त्यांना कळत नाही लवकर. तर याबाबत काय सल्ला द्याल तुम्ही? अगदी योग्य प्रश्न. कारण जर आपण डायबिटीस म्हटला तर डायबिटीसची सर्वात आधी 3 स्वरूप माहिती करून घेणं गरजेचं आहे, की डायबिटीस हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे, डायबिटीस हा क्रोनिक आजार आहे आणि डायबिटीस हा सायलेंट किलर आहे. सो पहिलं म्हणजे प्रोग्रेसिव्ह, म्हणजे जेव्हा माहिती होतं तेव्हाच डायबिटीस म्हणजे काय, की शरीरात इन्सुलिन तयार होणं कमी होतं, त्यामुळे शरीरातली आतली साखर किंवा जी शरीरात येती साखर ती बरोबर मेटाबोलाइज होत नाही आणि ती शरीरात वापर न जाता ती रक्तात जायला लागते. त्यामुळे इन्सुलिन हे हार्मोन आपल्या शरीरात अगदी रेग्युलरली जितकं हवं तेवढं तयार होत राहणं किंवा त्याचं काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ते तयार होणं कमी होतं, त्याच्यामुळे डायबिटीज होतो. सो त्यामुळे काय होतं, की हे इन्सुलिनचं मिसबॅलन्स आपल्याला कुठेतरी डायबिटीसकडे खेचल्या जातं आणि ही प्रक्रिया माहिती होते त्याच्या कितीतरी आधी माहिती सुरू झालेली असते. दुसरा म्हणून याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात, कारण हे इन्सुलिन जे तयार होणं कमी होते ते पुढे न पुढे जितका डायबिटीस जुना होतो तो पुढे ती प्रक्रिया चालू असते. दुसरं जी मी म्हटलं की क्रोनिक, की जो पुढे तो नेहमी, म्हणजे असं नाही की ताप सर्दी खोकल्यासारखं 5 दिवस औषध घेतलं विषय संपला, 1 महिना गोळ्या घेतल्या शुगर कंट्रोलमध्ये आला आणि आता विषय संपला, नाही. हा कुठे ना कुठेतरी आयुष्यभरासाठी राहणारा आजार आहे, त्याला आपण क्रोनिक म्हणतो. आणि मी जे म्हटलं ते सायलेंट किलर म्हणजे वरून काहीही सिम्पटम्स दिसत नाही. अगदी काही पेशंट्समध्ये जेव्हा ह्या व्हॅल्यूज बऱ्यापैकी जास्त जातात किंवा बऱ्यापैकी जुना काळ होतो तेव्हा वजन कमी होणं, लगेला वारंवार जावं लागणं, तहान लागणं, लगेच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं, वारंवार आजारी पडणं, हे कुठेतरी लक्षणं काही लोकांमध्ये जाणवल्या जातात. बऱ्याच लोकांमध्ये जेव्हा दुसरे काहीतरी मोठे अवयव इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा शुगर चेक केली जाते आणि तेव्हा माहिती होतं. म्हणजे ऑब्व्हियसली हा कुठेतरी आपल्याला जीवाला घातक ठरतो, म्हणून आम्ही त्यांना सायलेंट किलर असा शब्द वापरतो. ओके. नक्कीच. तुम्ही डायबिटीस स्पेशल म्हणून काय नेमके उपक्रम राबवता? सर्वात आधी माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा सर्वात म्हणजे ॲज अ डॉक्टर सर्वात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे हिस्ट्री टेकिंग, की किती वर्षापासून आहे, काय आहे, कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आधी माहिती करून घेतो. त्याच्यात जे मिसिंग आहे, जसं डायबिटीस माहिती करण्यासाठी आपल्याला कन्फर्मेशनसाठी 3 टेस्ट असतात, जसं फास्टिंग, PP आणि HbA1c. ह्या तर आपण का करणं गरजेचं आहे हे पेशंटला सांगणं आमचं काम असतं. सोबत वर्षभरातून जसं सायलेंट किलर, जसा जीव घेणं आहे तसं बाकी अवयवांची तपासणी, की असं काही इन्व्हॉल्व्ह झालेलं नाहीये ना, ही वर्षभरातून एकदा तरी तपासणी करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, केलं तर त्याच्यात काय बदल करणं गरजेचं आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि नाही केलं तर काय होऊ शकतं, ही आम्ही प्रत्येक पेशंटला आमच्या काउन्सिलिंगमध्ये नक्की माहिती देतो. मी झालं, आमची चैतन्य हॉस्पिटलची टीम झाली, ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे नॉलेज आहे, अपडेट आहे आणि माझ्यातर्फे तेही पेशंटला त्या सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपरली माहिती केल्या जातं. म्हणजे पेशंट असा मिस होत नाही की अरे माझं किडनीची टेस्ट झाली नाही आणि पुढे जाऊन किडनीचा आजार झाला. हा एक बेसिक उपक्रम प्रत्येक पेशंटसाठी असतो. सो त्याच्यावर जर झालं तर शुगर मॉनिटरिंगसाठी रेग्युलर ग्लुकोमीटर आपल्याला हवं असतं, लॅब टेस्ट हव्या असतात. सो त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे. तसंच टाईप 1 डायबिटीससाठी आपल्याला माहिती करून घेणं की हा टाईप 1 डायबिटीस म्हणजे लहान मुलांमध्ये जो डायबिटीस होतो त्यामध्ये हे सिम्पटम्स काय आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेरिफेरल लेवलला म्हणजे सिन्नर झालं, नाशिक झालं, या आजूबाजूचे जे गावं आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती करण्यासाठी आम्ही उपक्रम, म्हणजे ज्या काही आजूबाजूचे डॉक्टर आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना ती माहिती देतो की असे काही पेशंट्स असेल तर आमच्याबद्दल कळवा. टाईप 2 पेशंट्स आहेत की ज्यांचं वय बऱ्यापैकी जास्त आहे, त्यांना ग्लुकोमीटर आम्ही ज्यांना पॉसिबल नाहीये परचेस करणं त्यांना आम्ही फ्री ग्लुकोमीटर देतो. तसंच टाईप 1 डायबिटीजमध्ये ज्यांना इन्सुलिन आयुष्यभर घेणं गरजेचं असतं. सो आपल्या नाशिकचे जे खासदार आहेत राजाभाऊ वाजे यांनीही हा मुद्दा मांडला होता.
त्या अनुषंगाने आम्ही कुठेतरी विचार केला की या दृष्टीने ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट, ॲज आमची चैतन्य हॉस्पिटलची टीम आम्ही काय मदत करू शकतो, अशा लोकांसाठी काय करू शकतो. सो अशा लहान मुलांमध्ये 18 वर्षापर्यंत आम्ही काही फार्मास्युटिकल कंपनीची मदत घेऊन अगदी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्यांचे जे काही डोसेस आहेत ते 4 वेळा घेत आहे, 2 वेळा घेत आहे, त्यांच्यासाठी ते इन्सुलिन आम्ही 18 वर्षापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलं. अरे वा. ओके. तसंच फक्त इन्सुलिन अवेलेबल करून चालत नाही. कधी आजारी पडले, कधी डायबेटिक केटोॲसिडिस झाला, सो त्यानंतर जे ॲडमिशन लागतं, त्यानंतर जो खर्च असतो, त्या खर्चासाठी पण आम्ही योजना सिन्नरसारख्या ठिकाणी आणलेल्या आहे. सो तसा योजनेमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या पेशंटला ॲडमिट करतो. इव्हन ॲडमिशनचा खर्च, राहण्याचा खर्च, डब्याचा खर्च तोही त्या योजनेमध्ये केला जातो. म्हणजे ज्या प्रायमरी त्यांच्या गरजा असतात, जसं ग्लुकोमीटरच्या स्ट्रिप्स आहे, इन्सुलिन आहे, किंवा काही वेळा जर आपण इमॅजिन केलं तर काही वेळा अगदी शाळेतली काही मदत असते, शिक्षकांसाठी टेक काउन्सिलिंग असते, त्या पेशंटच्या किंवा त्या मुलांचे काय प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही आमच्या वैचारिक पातळीनुसार जे काही मदत करू शकतो. आईवडिलांचे प्रश्न, घरातल्यांचे प्रश्न, किंवा त्यांच्या काही वेळा लग्नांचे प्रश्न पण असतात, त्यामध्ये आम्हाला जितकं काही पॉसिबल आहे ती मदत करण्याचा उपक्रम आम्ही ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट नक्की राबवतो. नक्कीच. जसं तुम्ही आता सांगितलं की लहान मुलांपासून जे फ्री इन्सुलिन आहे, तर लहान मुलांच्याच अनुषंगाने पुढील प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये ना आता सर्रास डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललंय, तर याबद्दल काय सल्ला द्याल? जसं मी टाईप 1 डायबिटीस बद्दल माहिती दिली की त्या मुलांमध्ये काही कारणांमुळे, म्हणजे हा काही गरीब किंवा श्रीमंताचा आजार नाहीये, काही शरीरातल्या आपल्या घटकांमुळे शरीरात इन्सुलिन तयार होणं त्या क्षणी बंद होतं आणि इन्सुलिन तयार होणं आपल्याला साथ देत नाही, त्यामुळे त्यांना बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. हा अगदी टाईप 1 झाला, जो कोणातही होऊ शकतो. 3 वर्ष झालं, 15 वर्ष झालं ह्यामध्ये. सो त्यामध्ये डायग्नोसिस महत्त्वाचं असतं. हा आपण रोखू शकत नाही, म्हणजे या आजाराला प्रिव्हेंट नाही करू शकत. ओके. त्याच्यात अवेअरनेस हेच महत्त्वाचं आहे. पण जर लहान मुलांमधला डायबिटीस हा जर प्रकार पाहिला तर त्याला उपाययोजना नक्की आहे. सो अशा मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये वजन जास्त आहे, ज्यांच्यामध्ये असे काही लक्षणं दिसत आहेत की थकवा येतोय, लघवीला वारंवार होतंय, किंवा काही वेळा रात्रीतून बेडमध्ये लघवी होते, सो अशा मुलांना त्यांचं वजन कमी होतं. अशा मुलांमध्ये पटकन सिम्पटम्स माहिती करून घेणं गरजेचं आहे की काय होत आहे बाबा, यांची शुगर एकदा तरी चेक करायला हवी. पेडियाट्रिशियन किंवा डायबेटॉलॉजिस्ट यांच्याकडे ती पुढे केस रिफर केली पाहिजे. तसंच जसं मी सांगत होते की टाईप 2 डायबिटीसमध्ये लहान मुलांमध्येही आजकाल ओबेसिटी, म्हणजे वजन जास्त असणं जे दिसतं, जे कॉमन आहे की 10 रुपये घे, चिप्सचं वेफर्स घे, किंवा बर्गर घे, किंवा पिझ्झा आहे, ह्या गोष्टी आजकाल खूप सर्रासली केल्या जातात. ओके. आणि त्यांचंही म्हणजे शाळा आहे, क्लास आहे, त्यामुळे त्यांना डब्बा खाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, मग ते कुठेतरी प्रोसेस्ड फूड आहे, कुठेतरी जंक फूड आहे, याचं प्रमाण वाढलंय. सो अशा मुलांमध्ये शुगर चेक करणं गरजेचं असतं. घरात फॅमिली हिस्ट्री आहे, आजी आजोबांना आहे, आई वडिलांना आहे, बीपी आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, अशा लहान मुलांमध्ये शुगर्स माहिती करून घेणं, आणि अशा लहान मुलांचं वजन आपल्याला नोटीस होतं की यांचं जास्त आहे, सो त्यांच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आणि ही काहीतरी गडबड आहे ही आई वडिलांनी माहिती करून घेणं नक्की गरजेचं आहे. कारण आपण एआयच्या जमान्यात आहोत. आपल्याला असं वाटतं की नाही, आता आयुष्य पुढे खूप सोपं आहे, पण नाही. एआय सांगणार नाहीये की याचं वजन जास्त आणि डायबिटीस शुगर चेक करा. ती कुठेतरी आपल्याला, म्हणजे सपोज सांगितलं तरी ती उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळे मी आई वडिलांना नक्की, आणि इनफॅक्ट शिक्षकांनाही मी नक्की सल्ला देऊ शकते की असे जर मुलं असतील तर यांच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी अगदी सोपी उपाययोजना आहे, ती म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं. असं करणं नक्की गरजेचं आहे. नक्कीच. लहान मुलांचं झालं, परंतु आता महिला, ज्या प्रेग्नेंट महिला असतात ना, त्यांच्यामध्ये देखील डायबिटीसचं प्रमाण आता काही अंश दिसून येतं. बरोबर आहे. तर यावेळेस महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. इनफॅक्ट मी सांगेल की जसं टाईप 1 मध्ये इन्सुलिन गरजेचं आहे, ते जास्त काळजी घेतात, तसंच सर्वात अगदी क्रिटिकल नाजूक परिस्थिती म्हटल्या जाते, पण ती खूप छान प्रकारे, म्हणजे खूप स्ट्रेस असतो, खूप सगळ्या गोष्टी असतो, तर डायबिटीजमध्ये सर्वात जास्त काळजी घेणारं खरंच जर कोणी असेल तर ती म्हणजे एक गरोदर महिला, ज्याला आमच्या भाषेत जेस्टेशनल डायबिटीज फेज म्हटल्या जातं. कारण तिच्यावर 2 रिस्पॉन्सिबिलिटी असतात, स्वतःची पण असते आणि तसंच पोटातल्या बाळाची पण असते. पण अगदी सांगू का की
कारण साखर जर आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवली तर ती फक्त आईवर परिणाम नाही देत, ती आपल्या बाळालाही परिणाम देतं. त्याच्यामुळे वजन अननेसेसरी वाढणं, बाळामध्ये अवयवांमध्ये काही गुंतागुंत होणं, पुढे जाऊन अशा लहान मुलांमध्ये डायबिटीस किंवा बाकीचे कॉम्प्लिकेशन्स वाढणं हे कॉमन असतं. ही जेव्हा आम्ही कल्पना आईंना देतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींसाठी रेडी होतात. अनफॉर्च्युनेटली अशा केसेसमध्ये अगदी एखादं तोंडाने देणारं औषध, अदरवाईज इन्सुलिन हीच जेस्टेशनल डायबिटीसमधली महत्त्वाची ट्रीटमेंट असते. पण यासाठी ट्रीटमेंटपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते ती मॉनिटरिंगसाठी. सो अशा केसेसमध्ये त्यांना अगदी 3-3 दिवसाला शुगर्स मॉनिटर कराव्या लागतात, कळवावं लागतं, इन्सुलिनचा डोस ॲडजस्ट करावा लागतं. आणि त्यांना जर प्रॉपर काउन्सिलिंग मिळाली तर त्या महिला खूप छान प्रकारे मॉनिटरिंग, डोस टायट्रेशन अगदी डिलिव्हरीपर्यंत करतात. डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचं इन्सुलिन काही पर्सेंटेजमध्ये बंद होतं. नंतर मॉनिटरिंगची गरज असते. पण त्या अगदी म्हणजे याच्यात मी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगू का, हा सगळा प्रश्न येतो काउन्सिलिंगचा, की पेशंटला आपण किती पॉझिटिव्हली, किती निगेटिव्हली किंवा किती त्यांच्या ठिकाणी उभं राहून आपण जी काउन्सिलिंग करतो तीच याच्यातलं मेन जे क्रक आहे. एवढं त्यांच्यापर्यंत पोहोचलं की नाही, बाळासाठी माझ्यासाठी मॉनिटरिंग गरजेचं आहे, इन्सुलिन गरजेचं आहे, डोस टायट्रेशन गरजेचं आहे, जे डिलिव्हरीपर्यंत मला हवं आहे, त्याच्यानंतर मला शुगर पाहणं गरजेचं आहे, दॅट्स इट. सो अगदी एवढं जरी केलं तरी जेस्टेशनल डायबिटीज आपण खूप छान प्रकारे काहीही गुंतागुंत न होता हेल्दी आणि वेल्दी बेबी आपण प्रेग्नन्सीमध्येही डायबिटीज कंट्रोल करून नक्कीच म्हणजे त्या बाळाला छान सुरक्षित ठेवू शकतो. नक्कीच डायबिटीस कंट्रोलचाच विषय निघालाय. 24 तास डायबिटीस कंट्रोल, बरोबर आहे, सॉरी शुगर कंट्रोल खूप जास्त महत्वाची असते, तर याबाबत काय सांगा? बरोबर आहे. जसं मी आता टाईप 1 झालं, जेस्टेशनल डायबिटीज झालं, टाईप 2 डायबिटीज झाला, आधी उपाशीपोटीची शुगर, जेवल्यानंतरची शुगर आणि HbA1c हे जसं कन्फर्मेशन टेस्ट होतं आणि आजकाल प्रत्येक डायबिटीस पेशंटला हे कुठेतरी माहिती आहे. पेरिफेरलला आम्ही नक्कीच पोहोचण्याचा नक्कीच विचार करतोय, पण या पलीकडे आत्ताच्या ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, जसं मी मेन्शन केलं की AIचा जमाना आहे, यामध्ये तुमच्या 24 तासांच्या शुगर्स म्हणजे जे ग्लुकोज व्हेरिएशन्स आहे हे आपल्याला आजकालच्या जमान्यामध्ये माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण अगदी मॅथमॅटिकली समजावून सांगितलं तर लो शुगर्स आणि हाय शुगर्स याचं मीन कुठे येणार आहे? नॉर्मल शुगर. त्यामुळे HbA1c नॉर्मल दाखवणार आहे, पण मागच्या 3 महिने ह्या कितीदा हाय आहे आणि कितीदा लो आहे हे आपल्याला माहिती नसतं. फास्टिंग PP ही दिवसभरातल्या 6 तासाची मॉनिटरिंग होते, पण बाकीच्या 24 तासापैकी उरलेल्या शुगर्स काय राहतात हे अगदी आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे कधीतरी लो झालं की शुगर गोळ्या बंद करणं, हाय झालं की गोळ्या वाढवणं, मग यामध्ये पेशंट अडकला जातो. डॉक्टरांनाही त्याचं कळत नाही आणि पेशंटलाही त्याचं कळत नाही. त्यामुळे आत्ताच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जे अगदी सोपं यंत्र आलेलं आहे त्याला आम्ही आमच्या भाषेत ॲम्ब्युलेटरी ग्लुकोज प्रोफाईल म्हणतो, म्हणजे CGMS, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम. म्हणजे 14 दिवस 24 तासांचा जो ग्राफ आहे किंवा जी काही शुगर्स आहे ती आपल्याला माहिती होते. त्या ज्यांच्यामध्ये ब्रिटल डायबिटीज म्हणजे थोडंसं इन्सुलिन दिलं की साखर कमी होते, गरोदरपणातला डायबिटीज, टाईप 1 डायबिटीज किंवा जिरॅट्रिक म्हणजे म्हातारपणामध्ये जेव्हा होणाऱ्या डायबिटीज आहे, ज्यांच्यामध्ये शुगर्स खूप जास्त फ्लक्च्युएट म्हणजे कधी लो कधी जास्त अशा होतात, त्या पेशंट्समध्ये या बाबतीत मी सांगेल की हे CGMS डिव्हाइस एकदा तरी तुम्ही लावून बघा. म्हणजे त्याचं काय महत्त्व आहे, त्याचा काय उपाय होतो. फक्त मॉनिटरिंगसाठी त्याचं नाही आहे, म्हणजे तुम्ही खाण्यामध्ये काय बदल करू शकता. शुगर वाढलेली दिसेल की आपल्याला कळतं की अरे हे माझं खाणं काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, माझी शुगर्स वाढतीये, कारण ते आखोदेखी कुठेतरी हाल असतो. तसंच लो जाते तर त्याच्यावर पटकन उपाययोजना करून जे कॉम्प्लिकेशन्स असतात, म्हणजे लो झाल्यावर काही वेळा जर उपाययोजना केली नाही तर चक्कर येऊ शकते, पडू शकतं किंवा काही वेळा पेशंट कोमामध्ये पण जातो. सो ह्या कंडिशन्समध्ये पटकन ॲक्शन घेण्यासाठी CGMS मध्ये पटकन शुगर कळते आणि आपण तेवढी ॲक्शन घेतलं तर पुढचं सगळा इन्सिडन्स रोखला जातो. त्यामुळे CGMS हे अगदी स्मॉल डिव्हाइस, अगदी ₹1 कॉईन सारखं स्ट्रक्चर असतं जे आपण हाताला लावतो आणि त्याच्यातून आपल्या शुगर मॉनिटरिंग आपल्याला अगदी म्हणजे पेशंटला, त्यांच्या पॅरेंट्सला म्हणजे वॉटेवर गार्डियन्स आहे त्यांना आणि डॉक्टरांना हे दिसत असतं. त्यामुळे आम्हीही त्यांच्यावर वॉच ठेवू शकतो की हे काय होतं आणि त्यांना त्या याच्याने आम्ही त्यांना सांगू शकतो. तुम्ही विचार करा, ग्लुकोमीटरमध्ये 2दा प्रिक केलं तरी आपल्याला हात दुखत राहतो. सो एवढ्या 24 तास 14 दिवसांचं आपण जर प्रिक केलं तर किती त्रास होऊ शकतो. तसंच एक प्रिक करून जर आपल्याला त्या रेकॉर्ड मिळणार असेल तर याचा उपयोग आहे का नाहीये? हो, नक्कीच नक्कीच. सध्या तुम्ही सामाजिक कार्य देखील करता, सो तुम्ही आणि तुमचे जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या मार्फत कोणते सामाजिक कार्य होत आहेत आणि त्याचबरोबर आणखीन पुढे भविष्यात काही उपक्रम आहेत? बरोबर आहे.
सो आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जो 14 नोव्हेंबर जो डायबिटीज डे आहे, मधुमेह जागतिक मधुमेह दिन मानला जातो, त्याची प्रत्येक वर्षाची थीम वेगवेगळी असते. सो त्या थीमचा जो संदेश आहे आम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजे ह्यावेळेस ही थीम आहे, ह्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि त्यासोबत आम्ही मोठा मेगा स्क्रीनिंग कॅम्प ठेवतो. म्हणजे शुगर टेस्ट करा आणि डायबिटीज आहे हा कॅम्प इथे संपत नाही. ह्या कॅम्पमध्ये शुगर्स कुठल्या लेवलपर्यंत आहे, काय फेज आहे, त्यासाठी HbA1c नावाची टेस्ट केली जाते. HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याचे ॲव्हरेज शुगर. त्याच्यात जर सांगू तर लेस दॅन 5.7 म्हणजे नॉर्मल, 5.7 to 6.5 ही प्री डायबिटीज कंडिशन येते आणि एनी व्हॅल्यू मोर दॅन 6.5 ही डायबिटीज येते. सो त्यांची व्हॅल्यू किती आहे, त्यांना काय करणं गरजेचं आहे हा सल्लाही तिथं दिला जातो. त्याच्यासोबत ज्यांना डायबिटीज आहे माहिती आहे त्यांच्यामध्ये वर्षभरातून ज्या टेस्ट केल्या जातात, सो तेही मी प्रेक्षकांना सांगू इच्छित. त्यामध्ये किडनीची टेस्ट असते, क्रिएटिनिन, लिव्हरची टेस्ट असते, SGPT, कोलेस्ट्रॉलची टेस्ट असते, लिपिड प्रोफाईल. त्याच्यासोबतच लघवीमध्ये काही इन्फेक्शन आहे का यासाठी युरिन रुटीन केलं जातं. युरिनमधून काही प्रोटीन जाते का त्यासाठी युरिन मायक्रोअल्बुमिन क्रिएटिनिन रेशो हा टेस्ट केला जातो, ज्यामुळे क्रिएटिनिनच्या आधी किडनीची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का ही माहिती केल्या जाते. तसंच थायरॉइडची टेस्ट एकदा वर्षभरातून गरजेचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हृदयाच्या टेस्ट, ECG झालं, टुडे इकोस्टेस्टेस तिथे नाही केल्या जातं, पण जर ECG मध्ये चेंजेस असेल तर आम्ही असे पेशंट्स नक्की जिथे सेवा उपलब्ध आहे तिथे रिफर केल्या जातं. आणि महत्त्वाची तपासणी म्हणजे डोळ्यांची पडदा तपासणी, ज्याला रेटायनोपॅथी म्हणतो. कारण डायबिटीज जेव्हा कॉम्प्लिकेट होतो मोस्ट कॉमनली न्यूरोपॅथी, त्याच्यानंतर नेफ्रोपॅथी आणि रेटायनोपॅथी ही अगदी कॉमन आहे. न्यूरोपॅथी म्हणजे पायांना जी जळजळ होते, ओके, आपल्याला सेन्सेशन कळत नाही, काही वेळा पायांना जखम होतं, त्या जखमा आपण पाहिल्या त्याच्यामुळे काही वेळा पाय कापावे लागतात, काही आतमध्ये इन्फेक्शन्स होऊन पुढे शरीरात तो आजार संसर्ग पसरला जातो. सो त्या न्यूरोपॅथीच्या पण जे बायोथेशिओमीटर आहे किंवा नर्व कंडक्शन स्टडी तीही आम्ही त्या मेगा कॅम्पमध्ये आम्ही परफॉर्म करतो. त्यामुळे न्यूरोपॅथी काही असेल तर पटकन माहिती होतं. नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचा आजार जे क्रिएट आणि युरिन अल्बुमिन क्रिएटिनिन रेशोवर माहिती होतं. आणि रेटायनोपॅथीसाठी रेटायना चेक केला, त्याच्यात ड्रॉप नसतो, काही नसतो, पेशंटचे डोळे चेक केले जातात, रेटायनोपॅथी आहे किंवा नाही हे माहिती केल्या जातं. असेल तर रेटायना स्पेशलिस्टकडे ते पेशंट्स पाठवले जातात. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हा स्क्रीनिंग करून इथे थांबल्या जात नाही, जसं मी सांगितलं की कन्सल्टेशन पण त्यात असतं. आणि त्याच्या पुढे काय असतं, डायटिशियन, म्हणजे आपण फक्त जीवनशैलीमध्ये बदल करा असं सांगून नाही होत. सो इंडिव्हिज्युअल डायटिशियन सल्ला पण तिथे मिळाला जातो की तुमचं वेट काय असायला हवं, तुमच्या म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामानुसार तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय व्यायाम केले पाहिजे किंवा काय तुम्ही करू शकता, हे पण मार्गदर्शन त्या कार्यक्रमामध्ये केला जातो. लकीली मी नक्कीच सांगू शकते आमच्या चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल टीमकडून की आम्ही सक्सेसफुली हे 3 वर्ष अगदी सुंदर प्रकारे हा प्रोग्राम केलेला आणि ऑलमोस्ट 250 ते 300 लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाईप 1ला पण नक्की इन्व्हॉल्व करतो, त्यांचे अनुभव आम्ही शेअर करतो. तसंच यावर्षी आमचा हा 4थं वर्ष असणार आहे. यामध्ये नक्कीच आम्ही रॅली आणि आणखीन अवेअरनेस म्हणजे फक्त हॉस्पिटलपर्यंत मर्यादित न ठेवता सिन्नर शहरही नक्कीच त्याचा इन्व्हॉल्व केला जाईल आणि एक छोटीशी रॅली करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जनजागृती होईल. एक्झॅक्टली. सो ह्या वेळेस कदाचित आमचा तो प्रोग्राम असेल की जेणेकरून लोकांना पण तो छान वाटेल. आणि त्यासाठी मी नक्कीच आवाहन करेल की लोकांनी जितकं होईल तेवढं या प्रोग्राममध्ये सहभागी व्हावं आणि ह्या संधीचा नक्की फायदा घ्यावा. नक्कीच. आपण म्हणतो शहरी भागात बऱ्यापैकी डायबिटीस हा प्रकार किंवा याबद्दल जे उपचार घ्यावेत असं असतं, ते पटकन घेतले जातात. परंतु ग्रामीण भागात काही अंशी अजूनही डायबिटीसचे जे समजायला पाहिजे ते प्रॉपर कळत नाही त्यांना. तर मग अशा वेळेस कितपत म्हणजे अजून तिथपर्यंत काही पोहोचल्या नाहीयेत गोष्टी. बरोबर. तर मग सो आता मी 10 वर्ष पुण्यात होते, डॉक्टर उदय फडके सरांसोबत होते, अभय मुथा सरांसोबत होते. सो तिथले पेशंट्स ऑलरेडी काही इन्व्हेस्टिगेशन्स करून यायचे. त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये आले, नाशिकमध्ये मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जॉईन आहे. सो तिथेही पेशंट्सला अवेअरनेस असतं. आणि नसेल तरी कुठेतरी न्यूजपेपर आहे, मॅगझिन्स आहे किंवा बाकीचे सोशल मीडिया आहे, तिथून त्यांना माहिती मिळते. पण हा फरक कुठे जाणवतो, जेव्हा आपण गाव किंवा छोटंसं ग्रामीण भागात जातो. त्यामध्ये त्यांना फक्त डायबिटीज आहे, इनफॅक्ट साखरेला डायबिटीज म्हणतात, हे सुद्धा त्यांना, ते जेव्हा येतात की मला साखर आहे,
दुसरं कोणी त्यांना डायबिटीज आहे विचारलं तर ते सांगतात की नाही, डायबिटीज नाहीये, मला साखर आहे. म्हणजे हा अगदी सोपं ह्या सगळ्या गोष्टींचं मी सांगू शकते की यांना काय डायबिटीज म्हणजे साखर म्हणजे काय असतं, त्या दृष्टीने काय करायला हवं, कुठल्या गोळ्या किती रेग्युलरली घ्यायला हव्यात, जर त्या गोळ्या आपल्याला कमी करायच्यात किंवा वाढवायच्यात त्यासाठी काय महत्त्वाच्या तपासण्या आहे. एकदा गोळी सुरू झाली की 4-5 वर्ष तशीच चालू ठेवा, याला उपयोग नाहीये. म्हणजे त्यांचा इकॉनॉमिकल लॉस तर होतोय, म्हणजे गोळी फक्त घेत आहेत, त्याचा उपयोग काय होतो हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे ती गोळी कशी घेतल्या पाहिजे, त्याच्यासोबत काय टेस्ट केल्या पाहिजे, डॉक्टरांना कधी दाखवलं पाहिजे, वर्षभरातून काय टेस्ट केल्या पाहिजे, हेही त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. काही गोळ्यांचे काही साईड इफेक्ट असतात, ते झाले की पेशंट गोळी बंद करतात. पण ती गोळी देताना जर आपण त्या बाबतीत जर काही अवेअरनेस दिला तर ती गोळी ते आयुष्यभर म्हणजे चालू ठेवू शकतात. म्हणजे ती गोळी विनाकारण बंद करून पुढे तिचा उपयोग होणार नाही असं व्हायला नको. हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे की नाही, आधी तुम्ही डायबिटीस काय आहे ते समजून घ्या, गोळ्या काय घ्याव्या लागतात, का घ्याव्या लागतात आणि त्याच्याने काय उपयोग होतो हे मी समजावून सांगते. टाईप 1 डायबिटीज बाबतीत आमचं जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे, कारण आम्ही तसे अनुभव घेतलेले आहे. आम्ही तसे संख्या त्या टाईप 1 डायबिटीसच्या मुलांची आम्ही पाहिलेली, त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत खूप काम करणं बाकी आहे असं आम्हाला जाणवतं. सो आम्ही जे काही आजूबाजूला प्रॅक्टिस करणारे जनरल प्रॅक्टिशनर त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो की असे काही पेशंट्स दिसले तर आमच्यापर्यंत पोहोचवा. इव्हन ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या लहान मुलांमध्येही असे काही लक्षणं आहेत का, त्यांची शुगर चेक केल्या जाते, काय बेसिक तपासणी असते ती ग्रामीण भागात पण अवेलेबल असते. असं नाहीये की ती सेवा तिथे अवेलेबल नसतं, पण ती टेस्ट करायची असते हे सुद्धा पेशंट्सला किंवा काही डॉक्टरांना माहिती नसतं. सो तसं जर आपण त्यांना अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन दिलं तर तशा पेशंट्सला ती पटकन तपासणी होऊन निदान होऊन ते पेशंट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. नक्कीच, म्हणजे ते समजलंही पाहिजे तेवढं आपल्याला पटकन. अगदी नक्कीच. डायबिटीस टाळण्यासाठी किंवा तिला नियंत्रित ठेवण्यासाठी साधे पण परिणामकारक असे सल्ले कोणते द्याल? आता जसं आपण भेटलोय ती नवरात्रीचा सण आहे, जसं मी तुम्हाला मेन्शन केलंय की स्कंदमाता किंवा पिवळा कलर, आपण जर पिवळा रंग जर असा हे केला तर पिवळ्या रंगाचे महत्वाचे 3 फॅक्टर आहेत. ते म्हणजे एनर्जी आहे, ऑप्टिझम आणि होप आहे. सो एनर्जी म्हणजे नवरात्र ही सगळं स्त्री झाले पुरुष झाले कुठलाही सण म्हटला की ते अगदी आपल्या एनर्जेटिक असतं. सो मी महिलांना सांगू शकेल की तुम्हाला डायबिटीज आहे किंवा होऊ नये यासाठी जर उपाययोजना करायची असेल तर स्वतःची एनर्जी युटिलाइज करा. ओके, म्हणजे ऍक्टिव्हिटीज करा, योगा करा, एक्सरसाइज करा, आणि नाही काही मिळालं तर गरबा आहे किंवा आजकाल गणपतीचा आहे, सोसायटीमध्ये छोटे छोटे प्रोग्राम होतात. काही वेळा तुम्ही अगदी बिशीचा प्रोग्राम असतो तेव्हा तुम्ही गाणं लावा आणि छान मनसोक्त नाचा. ओके, प्रत्येक वेळेस झुंबा तुम्ही पैसे लावून आणि हे केलं पाहिजे असंच काही, किंवा घरातल्या घरात जेव्हा वेळ भेटला तेव्हा दोरीवरच्या उड्या मारा, लिफ्ट पेक्षा पायऱ्यांनी चाललं, म्हणजे तुमच्या एनर्जीचा उपयोग करा. तसंच डायबिटीज माहिती झालाय तर ऑप्टिझम ठेवा, म्हणजे दूर दृष्टिकोन ठेवा आणि तो आजार स्वतः आपलेसे करा. आजार सगळ्यांना होतात, तो आज न उद्या आपल्याला पण होणार आहे, पण त्या आजाराचा जो पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुम्ही ठेवाल तेवढा तो आजार आपल्याशी मैत्री करेल. त्यामुळे तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहा, काय गरजेचं आहे, माझ्यासाठी काय छान आहे, ही उपाययोजना जर तुम्ही अगदी सोपेपणे केली तर तुम्हाला डायबिटीस कधीही त्रास देणार नाही. आणि तसंच होप, प्रत्येक गोष्टीचं पॉझिटिव्हिटी ठेवा, होप ठेवा की नाही मला झाला पण या पुढची जी स्टेज आहे किंवा कुठल्या ऑर्गनची जे कॉम्प्लिकेशन्स आहे ती मी माझ्यापर्यंत येऊ देणार नाही. ती होप आपण आयुष्यभर ठेवणं गरजेचं आहे. एवढंच मी नवरात्रीच्या सणानिमित्त आणि ह्या सगळ्या गोष्टींनी सगळ्यांना, म्हणजे स्त्री झालं पुरुष झालं, यांना मी सल्ला देईन. नक्कीच. तुमच्या सामाजिक आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात अशी एखादी आठवण आहे का की जी लक्षात राहिली आहे पुढे? ओके, तर याच्यात मी एक पॉझिटिव्ह आठवण पण सांगेन आणि निगेटिव्ह पण आठवण सांगेन. सो पहिल्यांदा निगेटिव्ह. ओके, चैतन्य हॉस्पिटल होतं, आमचं हॉस्पिटल सुरू होऊन हार्डली 1च वर्ष झालेलं होतं. आमचं म्हणजे हॉस्पिटल आहे, डायबेटॉलॉजिस्ट अवेलेबल आहे. सो ह्या गोष्टी कुठेतरी गावापर्यंत पोहोचत होत्या. काही पेशंट्स आम्ही ट्रीट केलेले होते, सो त्यांचं नाव म्हणजे हा बाबा इथे डायबिटीसची ट्रीटमेंट केली जाते किंवा साखर वाढली म्हणून केल्या जाते. सो असं एका नातेवाईकाला माहिती झाल्यामुळे नातेवाईकांनी त्याच्या नात्यातली अगदी एक लहान मुलगी त्याने आमच्या हॉस्पिटलमध्ये आणली.
सो आणि लकीली मंगळवार होता, त्या दिवशी मी तिथे अवेलेबल होते, आमची सगळी टीम तिथे अवेलेबल होती. सो तुम्हाला सांगू का की ती मुलगी जेव्हा आणि ती मुलगी अगदी म्हणजे तिला चक्कर आलेली होती, तिचे डोळे उघडत नव्हते, तिला आम्ही ICU मध्ये घेतलं. जेव्हा आम्ही तिला पाहिलं, सो अगदी तिचं ड्रेस जर वर केला तर तिच्या पोटावर अगदी 25 ते 30 असे डाग दिलेले वर्ण होते. ओके, तिची शुगर केली तर ती 500 पेक्षा जास्त होती. तिचं वजन, आईला विचारलं की काय होत होतं, की तिचं 1-2 महिन्यात तिचं ऑलमोस्ट 7-8 किलो वजन कमी झालेलं होतं. तिचं लघवीचं प्रमाण वाढलेलं होतं, म्हणजे अगदी तिचे स्किन अशी सुरकुत्या पडलेल्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याचं सोपं साधं निदान होतं की एक साखर चेक करणं. त्यांनी ती चेक पण केली होती. ती डायबिटीज आहे, साखर आहे हे त्यांना आईवडिलांना पण सांगितलं होतं. पण त्यांना असं वाटलं की लहान मुलांमध्ये कसं होऊ शकतं. सो त्यांना असं वाटलं की नाही, हे काहीतरी बाहेरचं आहे, लहान मुलांमध्ये असं कसं होऊ शकतं किंवा डायबिटीज तिला कसा होऊ शकतो. नाही, मग काहीतरी उपाययोजना. मग त्यांना एक कोणीतरी बाबा होते, एक भक्त होते, त्यांनी सांगितलं की नाही, असं दाग दिलं की इन्सुलिन तयार म्हणजे साखर कमी होते बाबा, त्यांना इन्सुलिन आणि त्या बाबतीत काही हे नव्हतं. पण मग त्यांना पाहून आम्हाला खरंच म्हणजे सगळ्यांनाच इतकं वाईट वाटलं की अरे यार, ह्या मुलीला फक्त शुगर चेक करून, इन्सुलिन सुरू करून आणि काही सलाईन सुरू करून हे झालं असतं तर तिला एवढ्या सफरिंग झालं. म्हणजे अक्षरशः ती 7-8 दिवस झालं ह्या सगळ्या गोष्टीतून जात होती. ती इतकी जास्त ती रडत होती अगदी. म्हणजे आम्ही तिला आल्याबरोबर तिला थोडंसं शांत केलं, सलाईन लावलं, इन्सुलिन सुरू केलं आणि अगदी माझी OPD संपेपर्यंत 5 वाजेपर्यंत ती म्हणजे किंबहुना खूप रिलॅक्स झालेली होती. म्हणजे तिचे डोळे उघडलेले होते. कुठे तो ड्रायनेस म्हणजे तिचं जिभेचा कोरडेपणा आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. पण मग तेच आहे की याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, की तिला इन्सुलिन देणं आणि तिला सलाईन देणं. एवढं ती तिच्या गावातल्या डॉक्टरांपर्यंत जरी पोहोचली असती तरी ते तिथे तिला मिळालं असतं. पण ती त्या 7 दिवसांच्या सफरिंग, जे डाग आणि ह्या सगळ्या गोष्टीतून गेली, आम्हाला त्याचं खूप खूप जास्त वाईट वाटलं. 2-3 दिवसात ती छान सगळीकडे फिरायला लागली. तिला आम्ही इन्सुलिनचा पेन सुरू केला आणि ती अगदी सगळं रिलॅक्स झालं. म्हणजे तिला शिकवून 4थ्या-5व्या दिवशी आम्ही तिला अगदी ग्लुकोमीटर देऊन घरी पाठवलेलं होतं. आता ती छान शुगर चेक करून येते, आम्हाला दाखवते. तिचं म्हणजे वजन वाढलंय, शाळेत ती छान ऍक्टिव्ह आहे, अभ्यासात ती छान आहे. पण मग मला सांगा, तिच्या पोटावरचे जे व्रण आहे ते तिच्यासोबत आयुष्यभर राहणार का? म्हणजे डायबिटीस तर राहणार आहे, पण तिला माहिती आहे की ते मला इन्सुलिन घ्यावं लागणार आहे, शुगर चेक करावी लागणार आहे आणि ती त्याच्यासोबत आनंदी आहे. पण मला वाईट वाटतं की त्या व्रणांचं. ओके, त्यामुळे एवढंच मला सांगणं असेल की या बाबतीत अवेअरनेस अगदी तळागाळापर्यंत पोहोचणं खूप खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह आठवण सांगेल तर मी माझ्या घरातली माझ्या आजीचीच सांगेल. आता माझ्या आजीचं वय आहे 80 वर्ष. ती मागच्या 30 वर्ष झालं डायबिटीज स्वतः सांभाळते. ओके, तुम्ही इमॅजिन करणार नाही, अगदी इतके सुंदर तिचे रिपोर्ट्स आहेत. तिला डायबिटीजसाठी 3 गोळ्या आहे, ब्लड प्रेशरसाठी आहे, पण तिचे रिपोर्ट्स इतके सुंदर आहे. म्हणजे ती काय करते, गोळ्या बिलकुलही चुकवत नाही, खाण्यापिण्यामध्ये व्यवस्थितपणे पथ्य जिथे पॉसिबल आहे तिच्याने जितकं आहे ती तेवढं चालते आणि ती छान हॅपी गो लकी राहते. सो म्हणजे एक गावातली आणि एक माझ्या घरातली ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट मी नक्की शेअर केलेली आहे की प्रेरणा ठेवा, पॉझिटिव्हिटी ठेवा, डायबिटीस तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. नक्कीच. घर, संसार, त्याचबरोबर करिअर, सामाजिक कार्य कसं म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणतात ना, तो असा मनातला प्रश्न, सगळ्या गोष्टी. डॉक्टर मला मनापासून व्हायचं होतं, त्यामुळे त्या बाबतीत तर मी नेहमी पॉझिटिव्ह होते. म्हणजे मी घरात काही असो, कुठल्याही गोष्टी असो, मुलांनी कसंही हे असो, तरी मी माझ्या पेशंटला माझी जेव्हा गरज आहे तेव्हा मी पोहोचल्याशिवाय राहत नाही, किंवा मी नसेल तरी त्यांच्यापर्यंत ती मदत आहे. म्हणजे तो माझा पॅशन आहे, ती माझी आवड आहे की मी डॉक्टर आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. ओके, तसंच विचार केला तर फॅमिली. सो मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलीला फक्त सासर माहेर नसतं, तिचं लहानपणाचं मामाचं गाव पण असतं. सो त्यामध्ये सगळेजण डॉक्टर आहे. माझ्या सासरीही सगळेजण डॉक्टर आहे आणि त्या रिलेटेड आहे. माहेरीही अगदी तसंच आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना माहिती आहे की नाही, ही डॉक्टर आहे, हिला जावं लागणार आहे. त्यामुळे माझे आई वडील झाले, माझ्या सासूबाई झाल्या, माझ्या पतीबद्दल मी ऑलरेडी, माझे दोन्ही दीर झाले, माझ्या जाऊबाई झाल्या, ह्या मला नेहमी सपोर्टिव्ह. म्हणजे मला जर कुठे जायचं असेल किंवा इव्हन माझे लहान भाऊ जे आहे, मला जायचं असं माहिती झालं की ते लगेच
जबाबदारी घ्यायला रेडी असतात. जसं मी स्कंद माता सांगितले की तिला 4 हात असतात, तसं माझं माहेर, सासर आणि माझे घरातले सगळे हे माझे 4 हात आहेत की ज्याच्यामुळे मी घराची जबाबदारी आणि ऍज अ डॉक्टर ही जबाबदारी एकदम छान प्रकारे निभावू शकते. फॅमिली सपोर्ट आहे. नक्की नक्की. त्याच्या आणि महत्वाचं म्हणजे तुमचे कलिग झाले, तुमचे गुरु झाले, म्हणजे मला एखादी कुठली काही अडचण आहे किंवा मला हे समजत नाही की आता मी याच्यात काय करावं, सो ह्या बाबतीत डॉक्टर उदय फडके सर मला अगदी एक फोन कॉलनी दूर असतात. तसंच मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे, डॉक्टर भरत त्रिवेदी सर आहे. सो मला फक्त माझा प्रश्न त्यांच्यापर्यंत न्यायचा असतो, तो अगदी चटकन तो सुटलेला असतो. त्यामुळे फक्त सिन्नरमध्ये नाही तर नाशिकमध्येही मी ते काम खूप छान प्रकारे करू शकते, ते सह्याद्री हॉस्पिटलमधून. नक्कीच नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांसाठी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी देखील, महिलांना, मुलींना काय सजेस्ट कराल? मी तेच आधी सांगितलं की छान मनसोक्त गरबा खेळा, छान राहा आणि हे नक्की लक्षात ठेवू द्या की तो डायबिटीज झाला किंवा कुठला हार्मोनल आजार झाला तर त्याचं स्त्री आणि पुरुषांमध्ये काही इन्सिडन्स, काही परिणाम हे वेगळे आहे. घरात कोणाला झाला तर आपण लगेच सज्ज होतो, खाण्यामध्ये बदल करायचं, गोळ्या द्यायच्या, वेळेवर त्यांची काळजी, मग ती स्वतःसाठी का नाही करायची? ओके, डायबिटीज हा फक्त हे खाऊ नका ते खाऊ नका असं बिलकुलही नाहीये. त्यात काय छान बदल करू शकता, म्हणजे सकाळी पोहे, उपमा, इडली, डोसा असं करण्यापेक्षा तुम्ही मोड आलेले कडधान्य वाफवा, शिजवा किंवा त्याचे धिरडे बनवा. हे स्वतःसाठी पण बनवा, म्हणजे तुमच्या पोळ्या बनण्याआधी तुमचे 2 धिरडे तुमच्या स्वतःसाठी पण व्हायला हवे. जेवताना ताट डिव्हाइड करताना 4 भाग, म्हणजे स्वतःसाठी वाढून घ्या किंवा दुसऱ्यांसाठी वाढून घ्या, 4 भाग विभाग. वाढतानाच एक काकडी, एक गाजर किंवा काही बीट असेल, मुळा असेल, तुम्ही तो आधी खा. वेळ नसतो म्हणून मी तुम्हाला कापू पण नका असा सल्ला देईन. तसंच ताक असतं, दही असतं, ह्या गोष्टी म्हणजे लिक्विड आहे ते इन्क्लूड करा. जेवणामध्ये जवसाची चटणी, तिळाची चटणी, ह्या गोष्टींचा पण, फक्त भाजी असं ठेवू नका, ह्या चटण्यांचा पण इन्क्लूड करा, ज्या हृदयाच्या दृष्टीने पण महत्वाच्या आहे. आणि मग हे 3 भाग घेतल्यावर तुमचं पोळी, भात, भाकर, खिचडी, पुलाव जे काही त्याचं प्रमाण आपोआप कमी होतं. त्यामुळे अगदी हे जेवणातले काही बदल स्वतःसाठी पण करा आणि घरच्यांसाठी पण करा. आणि जर सांगितलं की ऍक्टिव्हिटी आणि महत्वाचं म्हणजे तपासणी, म्हणजे स्वतःही आपल्यालाही हेल्दी राहणं गरजेचं आहे, हे मात्र विसरू नका. सगळ्यांपेक्षा स्वतःलाही थोडीशी प्रायोरिटी नक्की देणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खूप सारे अनुभव तुम्ही शेअर केले. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील खूप मोलाचे सल्ले दिले, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही वेळ दिला त्यासाठी देखील खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.